सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साईंच्या शिर्डीत भाविकांची तुडुंब गर्दी झाली आहे। कोविड प्रकोपनंतर कमी झालेल्या गर्दीची कसर यंदा डिसेंबर महिन्यानं भरून काढली। थंडीचा कडाका कमी असला तरी साई संस्थांसह बाजारपेठेत फिलगुडचे वातावरण निर्माण झाले। भाविकांसाठी वातानुकूलित सुसज्ज दर्शनबारी, साई समाधीवर फुले आणि हार अर्पण करण्यास सुरुवात आणि सुमारे 5000 विद्यार्थ्यांसाठी साई संस्थानानं बांधलेलं अद्ययावत शैक्षणिक संकुल, अनोख्या 3 भेटी साई संस्थानं सरत्या वर्षात दिल्या। सुमारे 15000 भाविक बसू शकतील एवढ्या क्षमतेची सुमारे 125 कोटी रुपये खर्चाची सुसज्ज दर्शनबारी सरत्या वर्षात सुरू झाली। या दर्शनबारीमुळे बाजारपेठेचा आर्थिक समतोल बिघडला, मात्र दर्शनार्थी भाविकांची ऊन, वारा, पाऊस आणि थंडीपासून सुटका झाली। या वातानुकूलित दर्शनबारीत बसण्याची आरामदायी व्यवस्था, नाश्ता आणि चहापान तसेच स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे। या अनोख्या भेटीमुळे सरत्या वर्षात भाविक सुखावले। हार आणि फुले मंदिरात नेण्यास बंदी होती। सरत्या वर्षाच्या शेवटी ही बंदी देखील उठली आहे। शैक्षणिक संकुलाची इमारतीमुळे सुमारे 5000 विद्यार्थ्यांचा लाभ झालाय।